नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा भारताचे संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि RSS भाजपच्या लोकांना षडयंत्रपूर्वक बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ देशव्यापी चरणबद्ध आंदोलन आणि देशव्यापी विशाल महारॅली नेतृत्व वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नवी दिल्ली, सहनेतृत्व विकास पटेले, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा नवी दिल्ली. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदान या ठिकाणी अनुष्काच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा. अनुष्का पाटोळेच्या सन्मानार्थ भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व नफ मैदानात लातूर येथील नवोदय विद्यालयातील निरागस निष्पाप विद्यार्थिनी असलेल्या अनुष्काच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा. अनुष्का पाटोळे या सावित्रीबाईच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 3 टप्प्यात आंदोलन सुरू झाले आहे. दिनांक 19 जानेवारी 2026 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आली. यानंतर 28 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा रॅली, 22 फेब्रुवारी 2026 राज्य पातळीवरील विश्वास महारॅली आदी होणार आहेत. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राज्य प्रभारी नाग भजन सर, भारत मुक्ती मोर्चाचे सुनीताताई कसबे, मोरे क्रांती संघाचे युवा कार्यकर्ते सुभेदार, लहुजी क्रांती मोर्चाचे मराठवाडा संघटक पांडुरंग पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब, गौतम जडे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मराठवाडा अध्यक्ष कार्याध्यक्ष विनोद आंभोरे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल परभणी जिल्हाध्यक्ष खोबराताई यांची यावेळी उपस्थिती होती. युवा कार्यकर्ते प्रमोद लाटे, परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आज 21 जानेवारी 2026 साथियो, आपल्या आंदोलनाचा आजचा हा दुसरा टप्पा. त्यातच आजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पहिल्या लेवलचं जे आंदोलन घेत आहोत, जी आपली अनुष्का आपली मुलगी आहे, तिला त्या शाळेतल्या नराधमांनीच म्हणेन मी या ठिकाणी. कारण एक मुलगी जर तिच्या बेडवर मांडी घालून बसलेली आहे, तर तुम्ही ती सिच्युएशन जर पाहिली त्या मुलीची बसलेली, कोण टॉवेलला गुंडाळून फाशी घेईल का? टॉवेलनी कुणाला फाशी बसेल का? नाही बसू शकत. मग हा प्लॅन करून ती फाशी तिने घेतली असं ते दर्शवण्यात आलं, भासवण्यात आलं. परंतु अक्षरशः तसं झालेलं नाही आहे. आपल्याला सोनकांबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे ती जून महिन्यामध्ये तिने जर ॲडमिशन घेतलं असेल तर एवढ्या कमी काळामध्ये तिचं कुणाशी भांडण होऊ शकत नाही. एक तर तिला विद्यार्थी तिचे मित्र बनवायला वेळ लागणार आहे. परत जरा समजा झाले मित्र तिचे, ती मुलगी इतकी हुशार होती, चित्रकलेत असेल, अभ्यासात असेल, ती मुलगी खूप हुशार होती. अगदी 12 वर्षाची मुलगी आहे ती, आणि 12 वर्षाची मुलगी फाशी कशी काय घेऊ शकते? नाही घेऊ शकते. हे त्या शाळेचं कटकारस्थान आहे. माहीत नाही त्यांनी ते का केलं. आणि याच्या पाठीमागं मला जो संशय आहे, मी स्वतः पत्रकार आहे, ज्या बातम्या सोशल मीडियावरती मी पाहिल्यात, माझी जी पत्रकारितेची नजर आहे, तर या पाठीमागचं कारण खूप वेगळं आहे. आणि ते कारण आपल्याला उजागर करावंच लागणार आहे. ते तर काय बाहेर काढणार नाही. मला तरी असा संशय येतोय की त्या मुलीवरती अन्याय झालेला होता, अत्याचार झालेला होता, ते दडपण्यासाठी का त्यांनी लगेचच PM ला नेली ती मुलगी? गरज नव्हती. तिचे जर आई वडीलच त्या ठिकाणी नाही आहेत, तिच्या घरचे कोणी आलेले नाही आहेत, एकतर वेळ काळ सोडून त्या मुलीला घरच्यांना सांगण्यात आलं, त्या मुलीला सोडवून घेतली त्या फाशीच्या फंद्यातून. आणि मग जर तुम्ही त्या मुलीला बसवत असाल किंवा पोलीस स्टेशनला दवाखान्यात घेत असाल, तिचं PM करत असाल, तर हे
काहीतरी काळं बैर माझ्या तरी दृष्टीने मला दिसत आहे. साथी असं कधी करतो माणूस की PM इतकं म्हणजे फास्ट का होतो आणि PM होऊनही तिच्या आई वडिलांना किंवा तिच्या नातेवाईकांना तिला का भेटू दिले जात नाही. 2-2 दिवस तिचे आई वडील त्या प्रांगणामध्ये बसून होते. इतकी आरडत होती ती धाई बिचारी, अक्षरशः डोळ्यातलं पाणी आटलं, तोंडाला सुद्धा कोरड पडली होती, सोकण पडली होती, पण प्रशासनाने तिकडे लक्ष दिलेलं नाही. लाज वाटायला पाहिजे. मला तर खरंच या सरकारची लाज वाटते की आम्ही याच्यामध्ये राहतोय म्हणून. आता महाराष्ट्रात राहतोय. बिहार केला ह्या लोकांनी, बिहार. तुम्ही पाहिलं असेल, दिवसा ढवळ्या कमीत कमी 6 मिनिटाला एक बलात्कार व्हायला लागलाय. किती अन्याय हा. आपल्या बहुजनांच्या मुलाला ठेचून मारल्या जातंय, कसंही मारल्या जातंय, कुठं आडून मारल्या जातंय. काय करतंय हे सरकार? तुम्हाला तर हे पण माहिती आहे की आताच्या ज्या 2 निवडणुका झाल्या, ह्या निवडणुका कशा झाल्यात? बटन दाबतोय आपण गाद्याला, वड्याचं वड जातोय गाद्याला. तेच लोक बोंबलायला लागलेत, त्यांचे भांडणं चाललेत. मग यांनी महाराष्ट्र नेऊन ठेवलाय कुठं? खूप गोष्टी आहेत इथं सांगण्यासारख्या. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचं जे 5 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन आपण कटक ओडिसा या ठिकाणी घेणार होतो बलिग्राउंडला, ते सुद्धा यांनी परमिशन कॅन्सल केली का? त्याच्या पाठीमागचा मोठा इतिहास आहे. 2013 पासून साहेब सारखे सांगत आहेत की EVM मध्ये घोटाळा आहे. EVM ला VVPAT मशीन लावण्याला कारणीभूत फक्त मेश्राम साहेब आहे. जर मेश्राम साहेबांनी अपील दाखल केलं नसतं, कोर्टामध्ये गेले नसते, तर ही VVPAT मशीन म्हणजे जिथं आपल्याला आपलं चिन्ह दिसत होतं, आपण मत घोड्याला देतोय की गाद्याला देतोय, ते जर आपण पाहत होतो, पण ते नंतरला खाली कट होऊन पडल्याच्या नंतर ते दुसऱ्याला जात होतं. तरी पण हे ह्यांना मोजायला नकोय म्हणून ह्या लोकांनी हा सगळा षडयंत्र केलेला आहे. बॅलेट पेपरवरती ज्या ठिकाणी मशीन बनलं, जर्मनीमध्ये हे मशीन बनलेलं आहे EVMचं, आणि त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक होतीये. पण बाकी सगळ्या राज्यामध्ये EVM वरती निवडणूक होतीये. कारण त्यांना माहिती आहे ना, 10 वर्ष काँग्रेसनी खाल्ले, आता 10 वर्ष पुढच्या आम्हीच घेणार आहोत. साथी, आपण EVMच्याही विरोधात नाही आहोत. आम्ही म्हणतोय आमचं वोट मोजा, का मोजत नाही मग हे? म्हणून आपण आता EVMला विरोध करत आहोत. आणि येऊ द्या बॅलेट पेपरवर. काय असेल, किती दिवस लागणार आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्यावरती ते मोजायला? आणि काय अशी जंगलतोड तर होतच आहे. जंगलतोड रोखली का नाही रोखलेली? या लोकांना म्हणजे आजकेच राहिलेलं नाहीये. जे BJP प्रणित RSS प्रणित जे BJP सरकार आहे, याला काहीही ताळमेळ राहिलेला नाही. महाराष्ट्रातच नाही, आपण पाहत आहोत अनेक ठिकाणच्या निवडणुका आहेत, तिथेही सगळा EVM मुळेच घोटाळा आहे. आपण हे जे आंदोलन करत आहोत, या आंदोलनाला आपल्याला 22 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्याला नागपूर या ठिकाणी जायचं आहे महारॅलीसाठी. त्याचंच हे आजचं दुसरं चरण आहे. साथीओ, जेव्हा त्यांना माहिती झालं की आपण वारंवार OBCची जातनिहाय जनगणना करा म्हणून हा मुद्दा लावतोय आपल्या प्रत्येक पत्रकामध्ये. EVMचा मुद्दा आहे, परत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आहे. आम्ही म्हणतोय ना, आम्हाला आमची गणना करा तुम्ही. काय OBCची जातनिहाय जनगणना करत नाही? पंतप्रधान तर OBC आहे, त्याला त्याच्या जातीचं पण काय पडलेलं नाही आहे. तो RSSचा आहे आणि त्याला ठेवलेला आहे RSS. साहेब वारंवार त्यांच्या वाक्यामध्ये बोलत असतात, साहेब वारंवार सांगत असतात. साथीओ, या ठिकाणी आपण आज
भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून जे देशभरामध्ये देशव्यापी महाराणी होणार आहे 22 फेब्रुवारीला, त्याच्या अगोदर आज जो टप्पा आहे तो आहे धरणे आंदोलनाचा. तो धरणे आंदोलनाचा टप्पा याच्यासाठी आहे की देशामध्ये बामसेफ हे बहुजनांचं सर्वात मोठं संघटन आहे आणि बामसेफ या बहुजन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला इतिहासामध्ये आजपर्यंत कोणीही रोखू शकलं नाही. परंतु आज BJP आणि RSS एवढं मुजोर झालेलं आहे की त्यांनी बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनाला रोखण्याची हिंमत केलेली आहे. का रोखण्याची हिंमत केलेली आहे? कारण आज देशामध्ये जो EVM मशीन आहे, ती EVM मशीनच्या विरोधामध्ये गेल्या 15 वर्षापासून केवळ बामसेफ आंदोलन करत आहे आणि बामसेफ ही मतप्रक्रिया फ्री, फेअर आणि ट्रान्सफर झाली पाहिजे या मुद्द्यावर बामसेफ संपूर्ण देशभरामध्ये जागृती करत आहे. आणि जे मतदान आहे, ही जी सत्ता आहे, या सत्तेला आवरण्याचं काम आणि या सत्तेला प्रश्न विचारण्याचं काम या देशामध्ये केवळ बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा करत आहे. म्हणून त्यांना हे बामसेफ नको आहे. परंतु आज जर बघितलं आपण, बामसेफला थांबवण्याचं काम म्हणजे काय आहे, तर संविधानातील मूलभूत अधिकाराला गदा आणण्याचं काम आहे. संविधानाचे जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकाराला संपवण्याचं काम आहे. कारण या देशामध्ये जर EVMच्या विरोधामध्ये बोलण्याचा आणि एवढंच नाही तर मूलभूत अधिकार काय आहे, तर कुठल्याही जनतेला संघटन करण्याचा अधिकार आहे, संघटन चालवण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. बामसेफचं अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन होऊ दिलं नाही याचा अर्थ काय आहे, तर या सर्व गोष्टीवर त्यांनी गदा आणण्याचं काम केलेलं आहे आणि संविधानाच्या आर्टिकल 19-14चं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्याचबरोबर या देशामध्ये या सगळ्या गोष्टी करू पाहत आहेत. हळूहळू त्यांनी काय केलं, बामसेफचं राष्ट्रीय अधिवेशन संपवलं आहे. हळूहळू सर्व पक्षाला ते बंदी आणतील, हळूहळू सर्व संघटनेला बंदी आणण्याचा सुद्धा त्यांनी कायदा करत आहेत. आणि आमच्या ज्या आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या महिला आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, बहुजन लोकांवर अत्याचार होत आहेत, चिमुरड्यावर अत्याचार होत आहेत. हा जो हाहाकार या देशामध्ये माजला आहे तो माजला नाही तर जाणीवपूर्वक माजवला गेलेला आहे. बळीराजाचं राज्य जे आहे ते संपवण्याचं काम BJP RSSने केलेलं आहे. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या या आजच्या धरणे आंदोलनाला आणि येणाऱ्या 22 तारखेला जे नागपूरला रॅली होत आहे त्या रॅलीला सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सामील आहोत आणि या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये BJPचं नामोनिशाण मिटवण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. धन्यवाद. जय मूल्यवान. म्हणून ते 5 दिवसाच्या अधिवेशनाची आपली परमिशन रद्द केली. तुम्हाला माहिती असेल 3 ते 4 लाख कोटीचा तिथं 4 कोटीचा आपला इंतजाम झालेला होता. असं नाही की आपण त्यांच्या विरोधामध्ये कोर्टात गेलो नाही, गेलो कोर्टात आपण, परंतु त्यांनीही दखल घेतलेली नाही. म्हणून हे आपण आंदोलन करत आहोत. आजचा दुसरा टप्पा आहे. दुसरा टप्पा आपला महारॅलीचा असणार आहे 28 तारखेला आणि आपला चौथा टप्पा असणार आहे 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर या ठिकाणी महारॅली असणार आहे आपली. मी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती करेन, परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी नागपूर या ठिकाणी यावं. विशेष म्हणजे या तयारीच्या अंतर्गतच मी महाराष्ट्रातील मराठवाडा विभाग, पश्चिम विदर्भ विभाग आणि पूर्व विदर्भ विभागामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी स्वतः 40 दिवसाचा दौरा घेतलेला आहे. संघटनेकडून, केंद्राकडून हा दौरा माझ्याकडे आलेला आहे. माझी पुन्हा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती राहील, गावखेड्यापर्यंत जा, जास्तीत जास्त पत्रक लोकांपर्यंत जाऊ द्या. आपल्या पत्रकामध्ये
मुद्दे खूप गंभीर आहेत. आपलं आंदोलन का पोस्टपोन केलं, का त्याला आपल्याला आंदोलन का पोस्टपोन करावं लागलं, त्याचे सर्व मुद्दे त्या पत्रकामध्ये आहेत. आपण असं कराल अशी आशा बाळगते. या ठिकाणी आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय भीमवासी. इकडं आवाज येत आहे का आकाश? साथियो, सगळ्यांनी शांत बसामध्ये ऐकायला सरांचा आवाज. कामशेप आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचं 42वे राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवसाचं कटकलं होतं आणि भारत मुक्ती मोर्चाचं 15वं राष्ट्रीय अधिवेशन हे 3 दिवसाचं कटकलं होतं. बामशेपचं जे अधिवेशन होतं ते अधिवेशन ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेसाठी समर्पित होतं. ओबीसीची जातनिहाय जनगणना हा राष्ट्रीय मुद्दा बामशेपनं 2011 पासून बनवला. 2011ला या देशातील जेवढे आपले मूळ निवासी बहुजन समाजाचे नेते होते ते राज्य पातळीवरचे असतील, राष्ट्रीय पातळीवरचे असतील आणि कोणत्या पक्षात असतील, त्या राष्ट्रीय नेत्यांना दिल्लीच्या बोट क्लबवर जातनिहाय जनगणनेच्या कार्यक्रमामध्ये त्यांना आमंत्रित आणि निमंत्रित करण्यात आलं होतं. हा मुद्दा तुम्हाला सांगण्याचं कारण हे की आपण 2011 पासून जातनिहाय जनगणनेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा राष्ट्रीय लेवलला बनवला. ही बाब आली का तुमच्या लक्षात? ओबीसीचा जो जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आहे तो राष्ट्रीय मुद्दा बनवला, नॅशनल इश्यू बनवला. आता दुसरा मुद्दा भारत मुक्ती मोर्चाचं जे राष्ट्रीय अधिवेशन आहे 3 दिवसाचं, जे कटक ओडिसामध्ये होऊ घातलेलं होतं, त्या अधिवेशनासाठी मॅडमनं आपल्याला सांगितलं की करोडो रुपये आम्ही खर्च केले. करोडो रुपये हे थोड्या पैशाची गोष्ट नाही. लाखो लोकांच्या टॉयलेटची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, स्वतंत्ररित्या जे सभागृह आहे ते इथून ते बसस्टँडपर्यंत सभागृह होतं, तेवढ्या खुर्च्या, म्हणजे करोडो रुपये खर्च केल्यानंतर शत्रूनं त्या कार्यक्रमाची परमिशन रद्द केली. अशाची त्या ग्राउंडची तुम्ही पत्रकात वाचलं असेल की भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 19(1) हे सर्व मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलं सरकारनं. खरं तर सरकारची जबाबदारी आहे की फंडामेंटल राईटचं जर उल्लंघन होत असेल तर त्याचं संरक्षण केलं पाहिजे. ह्या 2 बाबी आल्या का तुमच्या लक्षात? एक बाब ओबीसीच्या जनगणनेची आणि दुसरी बाब EVM मशीन जी आहे, EVM मशीन रद्द करून बॅलेट पेपरवर चुनाव झाले पाहिजे या देशातले, यासाठी भारत मुक्ती मोर्चाचं राष्ट्रीय अधिवेशन समर्पित होतं. या 2 मुख्य गोष्टी झाल्या. मग 41 राष्ट्रीय अधिवेशन आपले यशस्वीरित्या संपन्न झाले, परंतु 42वे राष्ट्रीय अधिवेशन त्यांनी का रोखलं? काय अडचण होती? हा इतका महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की आपण जर बॅकग्राऊंडमध्ये गेलो तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946ला काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल हा ग्रंथ लिहिला आणि 1947ला बाबासाहेब सरकारमध्ये गेले. बाबासाहेब सरकारमध्ये कायदेमंत्री झाले. तसं लोकांनी असा प्रचार प्रसार केला की या ठिकाणी बाबासाहेबांचं आंदोलन संपलं, बाबासाहेब काँग्रेसमध्ये गेले. हा प्रचार आणि प्रसाराला जेव्हा कार्यकर्ते बळी पडू लागले, ही गोष्ट जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली, तेव्हा बाबासाहेबांनी 1948ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घेतलं, 5वं अधिवेशन, आणि त्या अधिवेशनमध्ये सांगितलं की काँग्रेस हे जळतं घर आहे. मी माझा उद्देश पूर्ण करण्यासाठी सरकारमध्ये आहे. सरकारमध्ये काही निवडणुका झालेल्या नव्हत्या. सरकार देश स्वतंत्र झाल्यावर असं स्थापन केलं, पण मुख्य काँग्रेस असल्यामुळे त्यांनी आमंत्रित केल्यावर बाबासाहेब कायदेमंत्री झाले
आणि मग बाबासाहेबांनी तिकडे सांगितलं की हे संघटन जे आहे तर हे काँग्रेसमध्ये विलीन झालेलं नाही. हे आज आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. दुसरा टप्पा म्हणजे धरणे आंदोलनाचा आहे. भामशेपचे कटक ओरिसा राज्यातील कटक बलियात्रा गोरगावंड या ठिकाणी 42वे भामशेपचे आणि राष्ट्रीय मूल्यवासी संघाचे दुसरे अधिवेशन 2 दिवसीय अधिवेशन तसेच भारत मुक्ती मोर्चाचे 15वे 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन कटक येथील बलिग्राउंड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार होते. परंतु आणि त्या अधिवेशनास लागणारी सर्व पूर्वपरवानगी किंवा त्या अधिवेशनाला लागणाऱ्या परवानगीसाठी लागणारे सर्व कागदपत्र आमच्या संघटनेने माननीय जिल्हाधिकारी आणि कटक महानगर प्रशासनात दिली होती. आणि सदर अधिवेशन हे ओबीसीची चाचणी जनगणना झाली पाहिजे आणि मतदान हे EVM मशीनवर न होता बॅलेट पेपरवरती झाले पाहिजे या मुद्द्यावरती समर्पित होते. आणि या अधिवेशनाला भारतातूनच नाही देश विदेशातून सुद्धा बरेचसे कार्यकर्ते येणार होते. आणि एवढंच नाही तर अत्यावश्यक पाहुणे आणि विद्वान मंडळीसुद्धा त्या ठिकाणी येणार होती. त्यांच्यासाठी राहण्याची प्रवासाची इतर व्यवस्था करण्यात आली होती. आणि ज्या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित केले जाणार होते त्या ठिकाणासाठी सुद्धा या शासनाने परमिशन दिलेली नाही. आणि त्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था सभामंडपाची व्यवस्था प्रतिनिधीला येण्यासाठी राहण्यासाठी मंडपाची व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. एवढं पूर्णत्वास आली होती. परंतु या षडयंत्रकारी शासनाने काही BJPच्या आणि RSSच्या कार्यकर्त्याच्या दबावाखाली स्थानिक प्रशासनाने बळी पडून शेवटच्या क्षणी आमचं हे अधिवेशन रद्द करण्याचा प्रयत्न पडला आहे. तोही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आणि या रद्द केलेल्या माननीय जिल्हाधिकारी आणि स्थानिक महानगर प्रशासन यांच्या विरोधामध्ये संघटनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये अपीलसुद्धा दाखल केले होते. परंतु त्याचा किंवा आमच्या बहुजनाचा संवैधानिक अधिकाराचा मुख्य न्यायालयाने सुद्धा विचार केलेला नाही. म्हणून साथी हे असं कृत्य करणं हे संविधानाचे कलम 19 हनन आहे. आम्हाला 19 या कलमामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आम्हाला शांतपणे सभा घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. आम्हाला संघटन निर्माण करण्याचा अधिकार आहे. एवढंच नाही तर आर्टिकल 14 प्रमाणे इक्वॅलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर सर्व समान आहेत म्हणजे समानतेचा सुद्धा अधिकार आहे. साथियो हे जे कृत्य आहे हे संविधान आणि लोकशाही वर हल्ला नाही तर हे आमच्या समस्त बहुजनावरचा हल्ला आहे. संविधान हा नुसता कायदेशीर दस्तऐवज नाही, हे आमच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे, आमचं कवच कुंडल आहे. म्हणून या षडयंत्रकारी RSS आणि BJPच्या शासनाने
आमचे घटक येथे होणारे जे अधिवेशन आहे ते रद्द केलेले आहे ही फार दुःखाची बाब आहे. मी एवढंच म्हणेन साथियो, बहुजन समाजाने आता जागृत झालं पाहिजे. आज जर आमचा समाज जागा नाही झाला, जागृत नाही झाला तर संविधान नुसतं पुस्तक राहणार आहे आणि आमचे हक्क आणि अधिकार फक्त कागदावर राहतील. ते हे करते आणि साथियो, येणाऱ्या पिढ्या आम्हाला विचारतील तुम्ही शांत का राहिलात. तर आजचं मौन ही आमची भविष्यातली गुलामी असेल साथियो. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या कृत्याचा निषेध करून आपल्या डोळ्यासमोर 22 फेब्रुवारी ठेवून खेड्याखेड्यामध्ये समाजातच नाही तर खेड्याखेड्यामध्ये जाऊन आपल्या समाजाला, बहुजन समाजाला जागृत करणं गरजेचं आहे. आणि जागृत करून आपण सर्वजण 22 फेब्रुवारीचा जो कार्यक्रम आहे, जो आंदोलन आहे ते सफल करू. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय भीम, जय भीम. त्या सर्वांच्या समाधानार्थ देशव्यापी हे विशाल महाजन रॅली आपण काढणार आहोत 22 फेब्रुवारीला. त्यासाठी आज आपला हा दुसरा टप्पा आहे धरणे आंदोलन. पहिला टप्पा झालेला आहे, दुसरा टप्पा आणि नंतर तिसरा टप्पा आणि चौथ्या टप्प्याला आपल्याला विशाल रॅली महारॅली द्यायची आहे नागपूरला. महाराष्ट्रला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क कडून सर्वांनी रॅलीला खूप मोठ्या प्रमाणात तयारी करावी एवढे सांगते. जय भीम, जय भीम. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.